नगर येथे 12 तारखेला होणाऱ्या सकल मराठा समाजाच्या शांतता रॅली संदर्भात कोपरगाव येथील सकल मराठा समाजाच्या वतीने कोपरगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकावर याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती। जास्तीत जास्त मराठा समाजाने या रॅलीत सहभागी होण्यासाठी जरांगे पाटील यांचे मराठा सेवक कोपरगाव येथे आवाहन करण्यासाठी आले होते। येत्या 12 ऑगस्ट सोमवारी होणाऱ्या शांतता रॅलीला कोपरगाव शहरातील तालुक्यातील व आसपास गावातील सर्वांनी या शांतता रॅलीसाठी नगर या ठिकाणी येण्याचे आवाहन मनोज जरांगे पाटील यांचे मराठा सेवक नगर येथील गोरक्ष दळवी यांनी कोपरगाव येथे झालेल्या बैठकीत तमाम मराठी बांधवांना केले आहे। यावेळी त्यांच्या समवेत नगर येथील गोरक्ष दळवी, सागर भोसले, गोरक्ष पठारे, दिलीप भांगडे, बाबासाहेब भांड, मिलिंद घोंगाने यांच्यासह कोपरगाव येथील सर्वच मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। ते जाणवण्यासाठी आपल्याला आपल्या भूमिका बदलायची। मराठा सेवक म्हणून बाहेर पडतो, माझ्याकडे गाडी, माझ्याकडे पूर्वी सरकारी बरोबर नाही, ज्यांना फिरायची गाव असते 10 वर्षाचे 20 वर्षाचे आपला अगोदर असणार का आपण सदन होतो, हुशार होतो, आपल्याला काढता येत होतं माहीत झाली होतं, तर ते घेऊन जाते माझ्या दारी। पण मी तुझ्या दारात का आलोय तर तुझ्या नगर येथून मराठा सेवक या ठिकाणी आपल्या कोपरगाव येथे दिनांक 12/8/2024 वार सोमवार रोजी माननीय मनोज दादाजी जरांगे पाटील यांची शांतता रॅली त्या ठिकाणी होणार आहे। त्या अनुषंगाने भेट देण्यासाठी आलेले होते। त्या ठिकाणी कोपरगाव मधील सर्व सकल मराठा समाज, कोपरगाव शहर व ग्रामीण यांच्या वतीने आम्ही त्यांचं या ठिकाणी स्वागत केलेलं आहे। आणि मी कोपरगाव वासियांना नक्की सांगू इच्छितो का तुम्ही दिनांक 12/8/2024 वार सोमवार रोजी नगरला आपल्याला सर्वांना स्वखर्चाने सर्वांनी डबे बरोबर घेऊन, पाण्याची बाटली बरोबर घेऊन प्रत्येक ग्रामीण भागातून जे काही आपल्याकडे 90 गाव आहेत कोपरगाव तालुक्यात, प्रत्येकाने स्वयंस्फूर्तीने ज्याला ज्याला जमेल त्या पद्धतीने बसनी, 2 व्हीलरनी, 4 व्हीलरनी तिची काही गाडी असेल त्यांनी तेवढा दिवस आपल्यासाठी, समाजासाठी, मुलांच्या भविष्यासाठी, पुढील आरक्षणासाठी त्या ठिकाणी नगरला उपस्थित राहावे असे मी कोपरगावच्या वतीने आवाहन करतो। आम्ही ज्या पद्धतीने नांदेड, हिंगोली ते छत्रपती संभाजीनगर मराठवाड्याचा जसा दौरा शांतता रॅलीचा, जनजागृतीचा पाटलांनी काढला, त्याच पद्धतीने सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणा, अहमदनगर तथा अहिल्यानगर व नाशिक या पद्धतीने मराठा मोर्चाचा शांतता रॅली व जनजागृती या पद्धतीने निघणार आहे। 11 तारखेला अहमदनगर मध्ये, पुण्यामध्ये व 12 तारखेला अहमदनगर मध्ये पाटील शांतता रॅली घेऊन येणार आहे। त्यासाठी मराठ्यांनी एकवटायचं आहे एवढ्या ताकदीने का कोपर्डीच्या वेळेस जेवढे लोक जमले होते त्यापेक्षाही आपल्याला रेकॉर्ड ब्रेक करायचं। त्याचं कारण एक आहे का ज्यांना आतापर्यंत कुणबी प्रमाणपत्र भेटले ते कुणबी प्रमाणपत्र तुमचे सेव्ह करण्यासाठी व ते कुणबी प्रमाणपत्र भेटल्याला रिजेक्ट होऊ नये म्हणून तुम्हाला एकत्र यायचे, आणि ज्यांना भेटलं नाही त्यांना मिळावं म्हणून त्या वंचितांनी बी एकत्र यायचे। खऱ्या अर्थाने आज 350 ते 370 वर्षानंतर, छत्रपतींनंतर एक निस्वार्थी माणूस कोणीतरी भेटला असेल, एक मराठा सेवक म्हणून, आज तो बी कुठेही त्याचं नाव लावत नाही, फक्त एक मराठा सेवक म्हणून मनोज जरांगे पाटील हे आज समाजासाठी पूर्णपणे मृत्यूशय्यावर जरी म्हटलं तरी चालेल, कारण त्यांच्या शरीरातला एक एक अवयव हा निकामी होत चाललाय, तरी ते उपोषणापासून मागे हटत नाहीत। त्यांना माहिती उपोषण हेच एक हत्यार आहे। पण हे सरकार जे आहे, मी एका सरकारला नाव ठेवत नाही, पाटील जे शब्द बोलते ते व्यवस्थित सगळ्यांनी मराठा आणि मराठी हे शब्द व्यवस्थित ऐकत चला। 288 आमदार हे पाडा म्हणले, म्हणजे एका पक्षाचे नाही। आज जे गेंड्याचं कातडं घालून हे प्रस्थापित मराठा आमदार, खासदार जे आहेत त्यांना पाडा, त्यांच्या जागेवर नवीन चेहरे जे तिथे बसवा का ते उद्या समाजाचं काम करतील। यांना समाजाची गरज राहिलेली नाही समाजाचं मतदान घेण्यासाठी, म्हणून हे 288 पाडा। म्हणजे कोणी म्हणतं मग पाटील बीजेपीला मदत करतात का, कोणी म्हणतं शरद पवारला मदत करतात का, कोणी म्हणतं एकनाथ शिंदेला, असं काही नाही। सगळे नवीन भरल्यानंतर त्या नवीन यंग जनरेशनची संकल्पना असेल, त्याला उद्या त्याचं राजकारण टिकवायचं म्हणून तो समाजासाठी काम करेल। म्हणून पाटील जे बोलतात त्याचा विपर्यास करण्यापेक्षा
प्रत्येक राजकारण्याने ते समजून घेत चला मराठी शब्द. त्यासाठी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो, 288 यावेळेस मतदानातून पाडा. म्हणजे ते मराठा समाजाचं एकट्याचं काम नाही, धनगर असतील, मुस्लिम असतील, यांच्या बी मराठा आरक्षणात, यांच्या बी आरक्षणाचा प्रश्न आहे. जे संविधान आपण जे म्हणतो बचाव, ते SC ST वाले पण जे असतील यांच्यासाठी बी तेच. भविष्यात ह्या सरकारला तुम्ही आज जर धडा नाही शिकवला तर भविष्यात तुमचं संविधान जाईल, मुस्लिमांचं आरक्षण बी राहणार नाही, धनगरांना जे ST मध्ये जायचं ते बी त्यांना भेटणार नाही, NT मध्ये जायचं ते बी भेटणार नाही, आणि मराठ्यांना तर पूर्णपणे हे बाजूलाच काढणार आहेत. मराठा भाऊ आज लढतोय, त्या मराठा भावाला साथ द्या एवढीच या माध्यमातून विनंती करतो. आणि सगळ्या तळागाळातील वंचित मराठ्यांनी एकत्र येऊन जास्त संख्येने नगरमध्ये शांतता रॅलीत सहभागी व्हा एवढी विनंती करतो. जय जिजाऊ, जय शिवराय.